हॅलो गायज, इट्स महेंद्र आर्के. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली होती प्रधानमंत्री स्वनिधी योजनेबद्दल माहिती. तर आपण बघणार आहे आता स्वनिधी योजनेबद्दल आपण पुढची स्टेप काय असणार आहे. तर आपण ती लिंक ओपन केली तर आपण खाली स्क्रॉल करायचं. ते तिथे खाली येतं आहे अप्लाय LOR कम लोन असं आपला येत असतं. ठीक आहे. त्याच्या समोर असतं अप्लाय फॉर 15K, अप्लाय फॉर 25K आणि अप्लाय फॉर 15K असं काही दिलेलं असतं. तर आपल्याला सर्वात अगोदर आहे ना अप्लाय फॉर LORला अप्लाय करायचं आहे. त्याकरिता आपल्याला विथ आधारचं ऑप्शन निवडायचं आहे. आपला आधार नंबर फिल करायचा आहे. त्याच्यानंतर OTP टाकायचं आहे आणि संपूर्ण फॉर्म आपल्या आधार कार्डनुसारच जसं आधार कार्डवरती डिटेल आहे त्या आधार कार्डनुसारच आपल्याला तो फॉर्म भरायचा आहे. आणि त्याच्यानंतर फॉर्म सबमिट झाल्याच्यानंतर सगळ्यात शेवटी एक ऑप्शन येतं की आपल्याला कुठं नेऊन द्यायचं आहे फॉर्म. म्हणजे डायरेक्ट आपण ऑनलाईनही करू शकतो आणि ऑफलाईनमध्ये करू शकतो. ऑनलाईनमध्ये कमीत कमी या फॉर्मला अप्रूव्हल व्हायला ते ना कमीत कमी 15 ते 20 दिवस लावतात. तर मला वाटतं की आपण आपला फॉर्म भरावा आणि फिजिकली आहे ना आपली जी म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे आपण ज्या डिस्ट्रिक्टमध्ये राहतो तिथं आपण फिजिकली आपला फॉर्म हा घेऊन जायचा आणि व्हेरिफिकेशन करायचं. तर व्हेरिफिकेशनसाठी काय लागतं माहिती आहे का, आपलं आधार कार्ड लागतं, आपलं बँक पासबुक लागतं आणि त्याच्यानंतर आपलं पॅन कार्ड लागतं आणि एक फोटो आपण भाजी विकताना आपलं व्यवसाय दाखवायलासाठी तिथं लागतो. तर त्याकरिता आपण आपला मोबाईल आणि मी जे सांगितलेले ते डॉक्युमेंट तिथे घेऊन जायचे. ते डॉक्युमेंट दिले का आपला 3 ते 4 दिवसामध्ये आपला LOR फॉर्म हा आहे ना जनरेट होतो. त्याच्यानंतर आपण जिथून फॉर्म भरला तिथं जाऊन आपल्याला परत फॉर्म दाखवायचं आहे. तिथं फॉर्म लॉग इन करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला LOR हे जनरेट होईल. त्याच्यानंतर जे जनरेट झाला ना LOR तर त्याच्यासोबत आपल्याला ॲप्लिकेशन नंबरवाला दुसरा जो फॉर्म असतो त्याच्यातच येईल राहतो तो फक्त डाउनलोड करायचा आहे आणि त्याची प्रिंटआउट काढायची आहे. त्याची प्रिंटआउट काढली तर आपल्याला तो LOR फॉर्म आणि तो भाजी विकताना आपण काढलेला फोटो हा बँकेमध्ये सबमिट करायचा आहे. तर या प्रकारामध्ये आपण जर प्रोसेस केली तर आपल्या खात्यामध्ये कमीत कमी 10 ते 20 दिवसामध्ये अमाऊंट येऊन जाते. आणि जर नाही आली तर मग आपल्याला बँकेत जाऊन 1-2 वेळेस म्हणणं लागतं की सर आम्ही फॉर्म टाकला होता, काय झालं काही नाही. ते चक्रात मारणंच लागतं कारण की सगळ्या बँक SBI नसतात पण काही काही तर असतात. तर आपल्या हातामध्ये आहे की आपला फॉर्म किती लवकर होईल आणि आपल्याला असं कशा प्रकारामध्ये फॉर्म भरायचा आहे तर ते आपला निर्णय राहील. तर ही होती संपूर्ण माहिती. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.